नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कैरीचं सूप किंवा कैरीची आमटी कशी बनवायचं ते बघणार आहोत. तर एक वेळेस बनवलं तर सहज आपण 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून ही आमटी खाऊन घेऊ शकतो. अगदी चविष्ट अशी लागते. नेहमी आपण कढीसोबत, भातासोबत कढी खात असतो, तसंच ही आमटी देखील आपण भातासोबत, खिचडीसोबत किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण कढीचा वापर करतो. तसंच आता सुपाचा देखील आपण वापर करून घेऊ शकतो. एवढी चविष्ट अशी ही कैरीचं सूप किंवा आमटीही तयार होते. तर सर्वात आधी मी एक मध्यम आकाराची कैरी घेतली. कैरीचा कुठलाही प्रकार आपण वापरून घेतला तरी काही हरकत नाही. फक्त ज्यावेळेस आपण गूळ घालणार आहोत, आपल्या चवीनुसार आपण त्यावेळेस वापरून घेऊ शकतो. तर मी कैरी स्वच्छ धुवून घेतली, त्याचं साल काढून घेतले. त्यानंतर आपण तिला आता बारीक बारीक तिचे तुकडे तयार करून घेणार. डायरेक्टली आपण पूर्ण कैरी अख्खी कैरी देखील आपण वाफवून घेतली तरी काही हरकत नाही. पण जर आपण अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घेतली तर ती अगदी लवकर शिजून होते आणि लवकर आपल्याला आमटीही करता येते. अगदी कमी वेळेत कशा पद्धतीने आमटी करून घ्यायचं ते देखील आज आपण बघणार आहोत. तर मी जेवढं शक्य आहे तेवढे बारीक आता ही कैरी ही चिरून घेते. आता आपली ही कैरी चिरून झाली. त्यानंतर लगेच आपण आता गॅसवरती साईडला मी कुकर हा गरम करून घेतला आहे. तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये देखील उकळून घेतली तरी काही हरकत नाही. पण मंद आचेवरती आपण एक शिट्टी करून घेतली तर लगेच आपली कैरी ही शिजून तयार होते. अगदी थोडंसं पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. जास्तीही घातलं तरी काही हरकत नाही. पण थोड्याच पाण्यामध्ये शिजवून घ्या. त्यामुळे काय होतं, आपली जी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत म्हणजे भाजी, आमटी किंवा आपण तिथे कढी बनवणार आहोत, आपली त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी, पातळ आणि जाड म्हणजे घट्ट, ती आपल्याला अगदी सहज मॅनेज करता येते. म्हणून इथं मी अगदी थोडंसं पाणी घालून चवीनुसार अगदी थोडंसं काळं मीठ घालून आता मंद आचेवरती आपण याची एक शिट्टी करून घेणार आहोत. तर थोड्या वेळानंतर बघू शकाल एक शिट्टी करून घेतली आणि थोडा गार झाल्यानंतर अगदी छान असं आपली कैरी मऊसूत शिजून तयार झाली. ज्यावेळेस आपण कोयटी काढत असतो म्हणजे त्याच्यातला जो बी काढत असतो त्यावेळेस थोडासा टणक भाग राहिलेला असतो, तो पांढरा आता दिसतोय, तो आपण लगेच साईडला करून घ्यायचा. ज्याला त्याला लागलेला तो संपूर्ण आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायचा आणि जो जाडसर कडक भाग आहे तो आपण साईडला काढून कचऱ्यात टाकून द्या. तर आता मी संपूर्ण काढून घेतलं आहे. त्यानंतर एक चमचे घ्यायचा किंवा रवीच्या सहाय्याने, नाही तर डायरेक्ट मिक्सरला देखील आपण याला बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही. पण अगदी छान अशी शिजलेली असते. अगदी सहज चमच्याने किंवा रवीने देखील आपलं छान हे सूप तयार होऊन जातं. पुन्हा मी याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातले. त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. अशा पद्धतीने आपलं अगदी एकसारखं याचं बॅटर हे तयार झालं पाहिजे. आता आपले हे बॅटर तयार झाले. त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी पुन्हा आणखी थोडं पाणी घालते. आता आपल्याला कितपत हे आमटी कितपत आपल्याला पातळ हवी त्यानुसार आपण पाणी हे आता घालून घेऊ शकतो. त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी एक चमचा बेसन पीठ घातले. बेसन पीठमुळे थोडंसं घट्टपणा येईल आणि चव देखील खूप छान आपल्या आमटीला येते. तर बेसन पीठ देखील मी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले. अगदी थोडं थोडं घालत देखील आपण बेसन पीठ घातलं तरी काही हरकत नाही, जेणेकरून त्याच्यात गोटड्या ह्या होणार नाही. आता परफेक्ट लागणारं जे आपलं कैरीचं सूप बनवण्यासाठी लागणारं जे बॅटर होतं ते अगदी परफेक्ट तयार झाले. त्यावरती आता आपण फोडणीही लावून घेणार. डायरेक्ट कढईमध्ये देखील आपण फोडणी देऊन घेतली तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपण फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून फोडणी दिली तरी काही हरकत नाही. तर तेल गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकणार आहोत. तेलाच्या जागेवरती तुपाची देखील फोडणी लावली तर काही हरकत नाही. तेल अगदी छान तापल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, लगेच आपण आता गॅस हा बंद करून घ्यायचा. थोडंसं गार झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण, आलं देखील घातलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर अगदी थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखटाचं प्रमाण आपण आवडीनुसार घालून घेऊ शकतो, पण अगदी कमी प्रमाणात घाला, त्यामुळे खूप छान अशी चव येते. तर त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. गरमागरम फोडणी आता आपण यावरती लावून घेऊया. तर फोडणी ही आपण लावून घेतली. आता मंद आचेवरती आपण यांना कमीत कमी 4 ते 5 मिनटं अगदी छान असं उकळून घेणार आहोत. जसजशी आपली आमटी उकळत जाईल तसतशी त्याची टेस्ट आणि वास देखील अगदी छान असा यायला सुरुवात होतो. तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आपण पहिली उकळ येईपर्यंत थोड्या वेळ आपण चमच्याच्या सहाय्याने याला ढवळत राहा. त्यामुळे काय होईल, एकसारखी अगदी छान अशी आपली आमटी ही तयार होते.
नंतर लगेच याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालतो. ज्यावेळेस आपण कैरी शिजायला घातली होती त्यावेळेस थोडंसं मी काळा मिठाचा वापर केला होता, त्यामुळे खूप छान अशी चव येते. जर नसेल आपल्याकडे स्किप केलं तरी काही हरकत नाही. लगेच आपली कैरी कितपत आंबट आहे आणि आपल्याला कितपत गोड आवडतं त्यानुसार याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला गूळ किंवा साखरेचा वापर केला तरी काही हरकत नाही. पण जर आपण पारंपरिक पद्धतीने आपल्याला बनवायचं असेल तर गुळाचाच वापर करा, त्यामुळे खूप छान अशी चव या आमटीला येते. तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. बघू शकाल एक छान अशी उकळी आपल्या आमटीला आली. त्यानंतर याला पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जर आपण अशा पद्धतीने रोज किंवा अधूनमधून आमटी बनवली तर आपलं जेवण बऱ्याचशा वेळेस काय होतं, उन्हाळ्यात आपण भरपूर पाणी पिऊन घेतो आणि जेवणाला जरा कंटाळा येतो. पण अशा पद्धतीचं अगदी छान चटपटीत काहीतरी आपल्याला खायला असेल तर नक्की आपण पोट भरून जेवण करू. तर पुन्हा मी याला 2 ते 3 मिनटं उकळून घेतले. त्यानंतर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली आमटी ही तयार झाली. आमटीचं हे कन्सिस्टन्सी आपल्यानुसार आपण करून घेऊ शकतो. जर तुम्हाला पातळ आवडत असेल थोडं पाणी घालून पुन्हा आणखी उकळून घेतलं तरी काही हरकत नाही. अगदी परफेक्ट अशी आपली कैरीची चटपटीत आंबट गोड तिखट अशी आपली आमटी म्हणू शकतो किंवा सूप आपलं तयार आहे. नक्की तुम्ही मुलांना आठवड्यातनं 2 ते 3 वेळेस नक्की तुम्ही खाऊ घाला. त्यामुळे आपल्या मुलांना शरीराला अगदी छान असा थंडावा मिळेल. पुन्हा त्यांचं असे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ त्यांच्या शरीरात जातील. असं दिलं तर ते खात नसतात, पण नवनवीन प्रकारे आपण जर त्यांना खायला दिले तर ते देखील नक्की आवडून खातात. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू